त्याला सांग ना, त्याला काय आहे ना. कॉमेंट्री बॉक्सकडे जाऊया. आमचे सर्व पाहुणे थोडंसं मॅच पाहणार आहेत, त्यांनी सांगितलं. कंटिन्यू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सातारा प्रीमियर लीग 2025 एक मानाची स्पर्धा नवी मुंबईच्या कोपरखैरनेच्या भूमिपुत्र मैदानामध्ये सातारा जिल्ह्यातील मुंबईकर आज या ठिकाणी खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आणि या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर टोटल 12 संघ पाहायला मिळत आहेत. विविध तालुक्यातील संघ विभागले गेलेत 12 संघांमध्ये. जोडीला एक जिल्हा आयकॉन आहेत, त्यांच्या सोबतीला एक ऑल इंडिया आयकॉन आहे आणि त्यांच्यामध्ये रंगणाऱ्या मॅचेस सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. tenniscricket.in वर या स्पर्धेचा आनंद आपण घेत आहेत. आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत असेल. मॅच महत्त्वाची सुरू होते. एका बाजूला टीम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल 22 गाव योद्धा कास पठार आणि त्यांच्या विरोधात मातोश्री 11. मॅचला सुरुवात. पहिला बॉल ऑप्टमच्या बाहेरचा पॉइंटला ढकलण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी जरूर झाला होता, परंतु पहिल्या बॉलवर बचावले आणि पहिली धाव पूर्ण देखील केली गेली. नक्कीच खातं उघडलं जात आहे संघाचं. मातोश्री 11 या संघाकडनं मात्र सलामीची जोडी ओमकार केनी आणि अर्थातच धर्मेंद्र पाटील हे धर्मेंद्र पवार हे सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आणि गोलंदाजीसाठी मात्र पाहायला मिळतोय अर्थातच प्रथमेश. अगदी सुरुवात चांगली झाली आहे. पहिल्या बॉलवरती सिंगल आली आहे. ढोक्याची घंटा थोडीशी पाहायला मिळाली पहिल्या बॉलवरती, परंतु स्थिर सावर झालेत अगदी दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये. यस, धर्मेंद्र पवार पाटणचा हा खेळाडू पहिल्या मॅचमध्ये काय जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळाला, परंतु गोलंदाजीसाठी गाव हराळवाडी, तालुका मोहोळ आणि जिल्हा सोलापूर आयकॉन म्हणून प्रथमेश राठोड आलेत. हो, यावेळेला वेगात बॉलाला अंदाज आलाच नाही या वेगाचा आणि तिकडे धाव घेण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु इकडे धाव आली आहे. दोन्ही चेंडू खूप चांगले टाकले प्रथमेश यांनी. नक्कीच या गोलंदाजीची चर्चा राहिली आहे. मागील मॅच मध्ये देखील चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळाला. या बॉलवरती आपण जर पाहायला गेलं तर आखूड टप्प्याचा बॉल होता. शरीराचा वेध घेणारा हा बॉल अगदी शरीरावरती आदळलाय, तरी देखील सिंगल घेण्यामध्ये यश आलं त्या बॅटरला आणि टीमची धावसंख्या दोन्ही आकड्यावरती. आयकॉन वर्सेस आयकॉन. या हंगामात ज्यांनी अर्धशतकांचा सपाटा लावला असा अर्धशतकांचा राजा बॅटिंगसाठी ओमकार केनी. यावेळेला पुन्हा एकदा तेच पाहायला मिळालं जे पहिल्या बॉलवर पाहायला मिळालं. शेवटच्या क्षणी बॉलचा अंदाज घेतला, मोठा फटका नाही येऊ शकत आहे. हळूवार पद्धतीने पॉइंटला फक्त कट केलं, परंतु तिकडे फिल्डर होते. इकडे प्रथमेश यांच्याकडून चांगली सुरुवात झाली आतापर्यंत. नक्कीच टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंगचा निर्णय घेतला 22 गाव योद्धा या संघाने आणि पहिल्या षटकामध्ये अगदी चांगली कामगिरी. पॉवर प्लेचं पहिलं षटक चांगलं हाताळत असताना प्रथमेश. पुढचा बॉल. यावेळेला पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, बचावले गेलेत. अगदी स्टंपच्या बाजूने बॉल पाठीमागे गेलाय. संधी होती या ठिकाणी. चांगली गोलंदाजी प्रथमेश राठोड सध्याच्या घडीला तरी करतायत. ओमकार केनी यांच्याकडे जबरदस्त क्षमता आहे, परंतु गोलंदाज म्हणजे आयकॉन वर्सेस आयकॉन आहे, त्यामुळे इकडे बेस्टची लढाई पाहायला मिळते. दोन्ही टीम एक एक मॅच पराभूत झाल्यात आणि लीग मॅचचा फायदाचा असतो, पराभूत झाल्यानंतर सुद्धा पुन्हा कमबॅक करू शकता. यावेळेला मात्र फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक थोडेसे दूर राहिले. धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला. एक धाव घेतली, दुसऱ्याही धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय. चांगली गोलंदाजी आणि 2 धावा मात्र या ठिकाणी मिळतील. अगदी नक्कीच कमबॅक करून दिलंय. गती परिवर्तन जरूर पाहायला मिळालं. या बॉलवरती अगदी डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा फटका खेळण्याचा होता, परंतु अगदी आपण पाहायला मिळालं तर एलिव्हेशन प्राप्त झालं नाहीये. आणि या 30 सर्कलमध्ये अगदी तो क्षेत्ररक्षक होता, मिड ऑनला वेगाने गेले बॉल पर्यंत आणि फेकी केली आणि या टीमची धावसंख्येमध्ये वाढ झाली. 2 धावेने टीमची धावसंख्या 4 या आकड्यावरती. अर्थातच टीम मातोश्री 11. 4 धावा धाव फलकावर. पहिलं षटक आहे प्रथमेश. यावेळेला फुल टॉस चुकी केली, परंतु तिकडे फिल्डर येत आहेत. बॉल अडवलाय. वाह, चांगली फिल्डिंग तिकडे पाहायला मिळाली आहे. विशाल त्या ठिकाणी होते. असं वाटलं की हा फुल टॉस मैदानाच्या बाहेर जातोय की काय, परंतु तिकडे चांगली फिल्डिंग विशालने केली आणि पहिली ओव्हर जर पाहिलं तर या ठिकाणी 22 गावच्या बाजूने जाईल, कारण पॉवर प्लेच्या षटकात फक्त 5 धावा खर्ची करणं ही जमेची बाब 22 गाव योद्धा कास पठार यांची देखील पाहायला मिळते. कास पठारचं सौंदर्य जगात भारी आहे आणि आज कास पठारकर कसे खेळतात पाहायचंय, परंतु समोर जर पाहिलं तर मातोश्री 11 आहे आणि हाही संघ काही कमी नाहीये. नक्कीच मातोश्री 11 वाई हा संघ, तर दुसऱ्या बाजूला 22 गाव योद्धा कास पठार. या दोन टीम मध्ये रणधुमाळी रणसंग्राम मात्र पाहायला मिळतोय. अगदी चांगली मॅच रंगली आहे. पहिल्या षटकाचा खेळ झालाय. पहिल्या षटकामध्ये टीम मातोश्री 11
5 या धावसंख्येवरती ओमकार केनी 5 बॉल फेस केलेत आणि 4 धावांवरती तो खेळतोय. धर्मेंद्र पवार 1 बॉल फेस केलाय, सिंगल आले त्याच्या देखील बॅट मधून. पहिलं षटक पॉवर प्लेचं खूप चांगल्या पद्धतीने मात्र हाताळलं प्रथमेश यांनी. पाहावं लागेल येणाऱ्या या षटकांमध्ये किती धावांचा डोंगर मात्र रचला जातोय, कारण सेकंड इनिंग मध्ये फिल्डिंग करायची आहे टीम मातोश्री 11 या संघाला. अगदी मोठ्या धावसंख्येचा मोठी धावसंख्या उभारावी लागेल मातोश्री 11 या संघाला. पुढचं षटक यस मातोश्री 11. दुसऱ्या बाजूला 22 गाव योद्धा कास पठार. 22 गावातील म्हणजे जावळी तालुक्यातच हा परिसर येतो, परंतु अगदी आपल्या भागातील तरुणांना एकत्र आणण्यासाठी या सगळ्यांचा प्रयत्न देखील पाहायला मिळाला. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल समोर उडवला, फिल्डर थोडेसे दूर राहिले. एका धावेने जर पाहिलं तर धावसंख्या पुढे गेली आणि दुसरीचाही प्रयत्न कदाचित बाकीचे खेळाडू म्हणतात कॅचवर जाणं देखील गरजेचं होतं. अगदी ओव्हर पिच बॉल होता, खोदून काढलाय आणि पंचांचा इशारा. अगदी आपण जर पाहायला गेलं तर अगदी चांगला फटका खोदून काढलाय, मनगटाचा वापर केलाय, ताकदीचा वापर मात्र पाहायला मिळाला आणि या बॉलवरती 2 धावा प्राप्त करत असताना टीम मातोश्री 11 जाऊन पोहोचली 7 या धावसंख्येवरती. अगदी हा चौकार आलाय, 4 धावा प्राप्त झाल्यात. चौकार आलाय खरा, परंतु पाहूयात ओमकार केनी यांची बॅट देखील आता बोलायला लागली आहे. बिग हिट, बॅटच्या पट्ट्याच बत्तच बॉल आला आणि पाठवलाय त्याला लांब 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 सीमारेषा पार. षटकार अगदी मिडल ऑफ द बॅट घेतला, डाऊन दी ग्राउंड फेकून दिला. अगदी लॉंग ऑन रिजन मात्र पूर्ण केली आहे. अगदी समोरच्या मैदानामध्ये हा बॉल ट्रॅव्हल झाला. अप्रतिम स्ट्रोक ओमकार केनी, ओमी केनीच्या बॅट मधून हा दमदार षटकार मात्र पाहायला मिळाला. एलिव्हेशन मिळालं, षटकाराला टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 15 या धावसंख्येवरती. लहान वयातच 4 व्हीलर कार मॅन ऑफ द सिरीजची ज्या खेळाडूने मिळवली आहे, या हंगामात जर पाहिलं तर अगदी मोठमोठ्या स्पर्धा गाजवण्याचा सपाटा लावला. जुन्नर प्रीमियर लीग नंतर जर पाहिलं तर गेल्याच आठवड्यात पालीला बेस्ट बॅटर घेतलं, रोह्याला दहावीर चषकात मॅन ऑफ द सिरीज घेतलं, राजेंद्र साधम मेमोरियल ट्रॉफी गेल्याच आठवड्यात बोरिवली मुंबई या ठिकाणी देखील मॅन ऑफ द सिरीज घेतलं. धडाका लावलाय नामवंत स्पर्धा गाजवण्याचा ओमकार केनी यांनी. ओहो, इकडे गोलंदाज कमबॅक करतोय, ते देखील काही कमी नाही आहेत. विशाल म्हणतायत माझी निवड या स्पर्धेत का झाली आहे, मलाही ते दाखवायचंय, माझ्याही नावाचं गावाचं नाव या ठिकाणी करायचंय. नक्कीच या बॉलवरती चांगला बॉल हाताळलाय, चांगला टप्पा हाताळलाय. अगदी गती परिवर्तन पाहायला मिळालं. जकातवाडी या गावचा मात्र हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती. पुढचा बॉल ऑप्शनच्या बाहेर बॉल या ठिकाणी टाकला जातोय. व्हाईट बॉल पंच तिकडे घोषित करतायत. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. tenniscricket.in आपण या स्पर्धेचा आनंद घेत आहात. सगळ्यांचं स्वागत. सातारा प्रीमियर लीगचं हे भव्य दिव्य आयोजन पहिलाच प्रयत्न आणि पहिल्याच प्रयत्नामध्ये सगळ्या गोष्टींची पूर्तता या स्पर्धेच्या आयोजकांनी केली आहे, त्यामुळे त्यांचंही कौतुक. या वेळेला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय. अतिशय वेगवान जलद गतीने चेंडू सीमारेषा पार होताना पाहायला मिळतोय. फुलटॉसचा फायदा 4. नक्कीच आपण पाहायला गेलं तर चांगला बॉल पिक केला, अगदी खोदून काढला आणि सरळ बॉल ऑफ बॅक ट्रॅप पाहायला मिळाला. अलॉंग द कार्पेट पद्धतीने मात्र बॉल अगदी सीमारेषा ओलांडली. 4 धावांसाठी पाहू शकता ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीन वरती. tenniscricket.in च्या माध्यमातून चांगला पिक केला आणि फेकून दिला. अगदी 4 धावांसाठी चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलं 20 मातोश्री 11. पहिल्या षटकात थोडंसं संयमाने घेतलं ओमकार यांनी आणि आता जशी प्रथमेची ओव्हर संपली, आपले रंग बॅटिंगचे या ठिकाणी उधळण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळतो ओमकार केनी यांचा. म्हणतात ना, काही चेंडूंची वाट पाहायची असते आणि काही चेंडूंची वाट लावायची असते. खूप चांगली बॅटिंग होते. मेरिटवर क्रिकेट खेळण्यावर विश्वास ठेवतात ते. ऑप्शनच्या बाहेर पुन्हा एकदा बॉल, थोडासा दबाव आहे कारण धावा आलेल्या आहेत. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. फाईट अगदी वाईड यॉर्करचा प्रयत्न सातत्याने मात्र पाहायला मिळतोय. मगाच्या बॉलवरती देखील चौकार यायच्या आधी तोच बॉल मात्र हाताळला होता. या बॉलवरती देखील तशीच पद्धतीने मात्र हा बॉल ट्रॅव्हल करण्याचा मानस मात्र पाहायला मिळाला या गोलंदाजाचा. पुढचा बॉल यावेळेला वेगळा फटका खेळलाय खरा, परंतु हा अंगलट आलाय आणि जरी धावा आल्या या ओव्हरमध्ये, विकेट तर मोलाची आली आहे. ओमकार केनी हे मात्र या ठिकाणी चुकीचा फटका खेळले आणि बादही झाले. नक्कीच विशालने मात्र कमबॅक करून दिलाय. मोठा अडथळा मात्र दूर केलाय. बॅकफुटला जात असताना कट करण्याचा प्रयत्न होता. अगदी ऍक्शन रिप्ले पाहू शकता. टप्पा पडल्यानंतर पहा बैठा फटका सजवायचा होता, परंतु तिथे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं क्षेत्ररक्षकाकडनं आणि महत्वाची विकेट ओमी केनी. बॅक टू द डगआउट. पहिली विकेट गॉन टीम मातोश्री 11.
मातोश्री 11 आपल्याला पाहायला मिळते. सतीश सनस यांना मात्र सातारा आयकॉन म्हणून या टीममध्ये खेळतात. ऑल इंडिया आयकॉन ओमी केनी बाद झाल्यानंतर त्यांची जागा सतीश सनस घेतात. एक चांगले अष्टपैलू खेळाडू म्हणून त्यांची ओळख आहे. तर दुसऱ्या बाजूला प्रथमेश राठोडच्या जोडीला विवेक शिंदे रुळेगावचे हे देखील मात्र आपल्याला आयकॉन म्हणून पाहायला मिळत आहेत. ओव्हर नंबर जर पाहिलं तर या ठिकाणी दुसरी सुरू आहे. 21 धावा. पहिल्या षटकाच्या तुलनेत धावा आल्या खऱ्या, परंतु ओमकारला बाद करताना देखील पाहायला मिळालेले आहेत. आजचा दिवस या स्पर्धेसाठी महत्त्वाचा दिवस असणार आहे. महत्त्वाच्या मॅचेस आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. पहिल्या 4 ओव्हर तुम्हाला 20 मिनिटात संपवणं अनिवार्य आहे, याची नोंद आपण घ्यायची. आणि जर नाही संपल्या तर तुम्हाला एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. नक्कीच वेळेचं निर्बंध आहे. वेळेला महत्त्व द्या, कारण वेळ ही कोणासाठी थांबलेली नाही आहे. त्यामुळे वेळेचं थोडंसं निर्बंध पाळायचं आहे. थोडंसं स्पीडअप करा, थोडीशी घाई करा आणि आयोजकांना देखील थोडंसं सहकार्य करा. सातारा प्रीमियर लीग 2025 पर्व क्रमांक 1. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल, चांगली फिल्डिंग तिकडे पाहायला मिळाली आहे, परंतु ओव्हरथ्रोच्या स्वरूपातील एक धाव त्या ठिकाणी मिळेल. धावसंख्या इकडे पुढे जाते, कारण इकडे 2 षटकांचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली आहे 11च्या सरासरीने. 22 धावा धावफलकावर आहेत. नक्कीच मिडल ओव्हर मध्ये कुठेतरी या धावसंख्येला आळा घालावा लागेल, कारण ज्या पद्धतीची खेळी मात्र सुरू आहे. 22 धावा आतापर्यंत 2 षटकानंतर मात्र पाहायला मिळत आहेत. आणि 22 धावानंतर अगदी टीम मातोश्री 11 संघ जाऊन पोहोचतोय 22 वरती 1. चला, जास्त टीम मीटिंग घेऊ नका, वेळेचा निर्बंध आहे. थोडंसं स्पीडअप ठेवा. आज मागी गणेश जयंती आहे आणि संपूर्ण क्रीडा रसिक ही क्रीडा स्पर्धा पाहण्यासाठी या भूमिपुत्रा मैदानाकडे मात्र जोडला जातोय, कारण ही स्पर्धा अनोखी आहे. ही स्पर्धा मानाची, सन्मानाची, अभिमानाची आहे. सातारा प्रीमियर लीग अगदी साताऱ्याचा कंदीपाडा जेवढा फेमस आहे, तेवढी ही क्रीडा स्पर्धा फेमस झाली आहे. आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामध्ये आपण जाऊन पोहोचतोय आणि दुसऱ्या दिवसामधल्या अनेक लढती मात्र पाहायला मिळत आहेत. नक्कीच कंदीपेढ्याचा जर आपण आवर्जून उल्लेख केला, आणि आयोजकांनी सकाळी आल्या आल्या पहिला कंदीपेढा दिला. सुरेश शिंदे येत आहेत गोलंदाजीसाठी. कोळगर गावचे खेळाडू आहेत. तसेच घाटकोपर बटवाडीमध्ये देखील त्यांच्याबरोबर खेळण्याचं योग आलं आमच्याकडे. असे सुरेश शिंदे यांना आपण पाहतोय गोलंदाजीसाठी. परंतु एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतात सतीश सनस आणि धर्मेंद्र पवार ही जोडी महत्त्वाची असणार आहे. सुरेश शिंदे मागील सामन्यात चांगलं षटक जरूर पाहायला मिळालं होतं. पाहूया या सामन्यामध्ये काय होईल. पहिला बॉल थोडासा वेगात होता, थोडीशी उसळी होती, त्याला पुल करण्याचा प्रयत्न होता सतीश यांचा, परंतु एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षण आता विखुरलं गेलेलं आहे. नक्कीच पॉवर प्लेचं षटक समाप्त झाल्यानंतर पॉवर प्ले संपलाय आणि त्यानंतर मात्र आपण पाहायला गेलं तर एक सिंगल आली आहे फक्त या बॉलवरती. आणि सतीशने अगदी आपण जर पाहायला गेलं तर हलक्या हाताने ढकलून दिला एका धावेसाठी. धावा जमवण्याचं काम दोन्ही बॅटरला करावं लागेल, कारण सेकंड इनिंग मध्ये तुम्हाला फिल्डिंग करायची, कुठेतरी मोठा धावसंख्येचा डोंगर पोखरावा लागेल. पुढचा बॉल, याच प्रयत्न करावे लागतील. दोन्ही बाजूने हल्ले प्रति हल्ले होणार. या वेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळताना पाहायला मिळाले. फिल्डर आले त्या ठिकाणी. एक पेक्षा जास्त काही नाहीये. 5 ओव्हरची मॅच आहे. दोन्ही बाजूने दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी होतोय. नक्कीच आपण पाहायला गेलं तर लॉंग ऑफ रिझन मध्ये हा खेळलेला फटका अगदी संयमाचं क्रिकेट सातत्याने मात्र खेळलं जाते, परंतु मिडल ओव्हर मध्ये चांगली गोलंदाजी सुरेशच्या माध्यमातून सुरेश शिंदे गोलंदाजी करत असताना मात्र पाहायला मिळतोय. पुढचा बॉल, सतीश सनस हे देखील एक मोठं नाव आहे. खोलवर टप्प्याचा बॉल, आणखीन एक चांगला बॉल या ठिकाणी टाकला. एका धावेने धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते. थोडासा बॉल बाजूला, लगेच फायदा घेत असताना दुसरी धाव देखील घेतली आहे. थ्रो चांगला आहे, परंतु 2 धावा नाही रोखू शकले. धावसंख्या 2 ने पुढे जात असताना पाहायला मिळते. ती पहा, आतापर्यंत 3ही बॉल त्यांनी संधी नाही दिली आहे. मोठा फटका मारण्याची संधी नाही दिली आहे आणि संधी मिळतही नसते, संधी मिळवावी लागते आणि इकडे ते प्रयत्न या ठिकाणी करावे लागतील. नक्कीच संधीचं सोनं केलं. जिथे एक धाव होती तिथे दुसऱ्या धाव्यामध्ये कन्वर्ट करत असताना दोन्ही बॅटर, एका बाजूला सतीश, दुसऱ्या बाजूला धर्मेंद्र, आणि अगदी चपळीचं क्रिकेट मात्र पाहायला मिळालं सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला मातोश्री 11, दुसऱ्या बाजूला 22 गाव योद्धा. या 2 संघांमधली ही सुरू असलेली चुरशीची लढत, कारण चांगला क्रिकेट या ठिकाणी सातत्याने पाहायला मिळते. आता मात्र स्ट्राइक एंडला सतीश असेल. सतीशला मोठ्या फटक्यासाठी जाणं कुठेतरी महत्वाचं असेल, परंतु त्याच्या समोर कडवं आव्हान पाहायला मिळते, अर्थातच सुरेश शिंदे. काय होईल या बॉलवरती, जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. सुरेश शिंदे संधी नाही दिली आतापर्यंत. चांगली गोलंदाजी करतायत सतीश. याही वेळेला चांगला बॉल पाहायला मिळालाय, परंतु बॉल समोरच्या दिशेने जाईल. एक धाव तिकडे मिळेल आणि दुसरीचा कॉल दिलाय. ओ हो हो,
एकाकडनं बॉल नक्कीच सुटला होता, परंतु बॅकअप त्या ठिकाणी खूप चांगलं होतं. नक्कीच अकू टप्प्याचा बॉल होता, दिशा दिली, बॉल बॅक ट्रॅप पाहायला मिळाला, बॅकअप देखील तेवढंच चांगलं पाहायला मिळालं. दुसऱ्या धाब्यासाठी कॉलिंग दिली होती आणि कॉलिंग सध्याच्या घडीला महत्वाचं होतं आणि ते कॉलिंग दोन्ही बॅटरमध्ये पाहायला मिळालं. सिंगलने धावफलक जाऊन पोहोचलं 27 या आकड्यावरती. सुरेश शिंदे आतापर्यंत चांगल्या गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवलंय, परंतु मागील मॅचचा हिरो बॅटिंग करण्यासाठी आता आहे धर्मेंद्र पवार. समोर सुरेश शिंदे. पुन्हा एकदा त्याच टप्प्यावर बॉल टाकण्याचा प्रयत्न, फटका चांगला आला यावेळेला, परंतु पहिल्या प्रयत्नात अडवला नाही गेला. दुसऱ्या प्रयत्नात अडवतील तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या गेलेल्या आहेत. सुरेशचं कौतुक करावं लागेल. सातत्याने अगदी खोलवर टप्प्याची गोलंदाजी ते या ठिकाणी करतायत आशिष सर. नक्कीच खोलवर टप्प्याचा बॉल होता, खोदून काढायचा होता, मनगटाचा वापर जरूर केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होते, परंतु 2च धावाशिवाय जास्त काही होत नाहीये. सिंगल डबलने मात्र धावफलक पुढे सरत होतोय, जाऊन पोहोचतोय 29 या धावसंख्येवरती. 29 धावा धावफलकावर. धर्मेंद्र पवार आणि सतीश सनस ही जोडी मैदानाच्या आतमध्ये मातोश्री 11 साठी. या वेळेला फुल टॉस, परंतु त्याला समोरच्या दिशेने खेळलेत. एक धाव त्या ठिकाणी घेतली जाईल. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिलाय, थ्रो ही जबरदस्त, परंतु 2 धावा नाही रोखू शकले. कौतुक करावं लागेल, क्षेत्ररक्षण चांगलं झालं, परंतु 2 धावा नाही रोखू शकले. आणि कौतुक करावं लागेल, या ओव्हरमध्ये विकेट नाही आली, परंतु या ओव्हरमध्ये मोठा फटका देखील नाही आलाय आणि धावसंख्या 3 ओव्हर नंतर 31 झालेली आहे. चेक. थँक्यू सो मच. मुख्य व्यासपीठावरती बरेचसे पाहुणे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सातारा जिल्ह्याची स्पर्धा आहे आणि सातारकरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. प्रथमतः वारसोळी देवगावचे सुपुत्र जे महाबळेश्वर तालुक्यातले आहेत. महाबळेश्वर तालुका प्रतिष्ठानचे विद्यमान उपाध्यक्ष आदरणीय राजेंद्र मोरे साहेब यांचा सन्मान आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावरती करतोय. मी अरुणभाई कदम यांना विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करावा. बापू पार्टे यांना मी विनंती करतो, आपण मुख्य व्यासपीठावरती या. आपण आदरणीय राजेंद्र मोरे साहेब यांना मुख्य व्यासपीठावरती सन्मानित करतोय. पुढील सन्मान आहे मुख्य व्यासपीठावरती सुयश सामाजिक शैक्षणिक संस्थेचे विद्यमान संस्थापक अध्यक्ष, महाबळेश्वर तालुका प्रतिष्ठानचे विद्यमान सचिव, त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक आदरणीय रमेश संकपाळ सर यांचा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करतोय. अरुणभाई कदम यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. साताऱ्याची ही स्पर्धा आहे आणि सातारा जिल्ह्यातील अनेक तालुक्यातून अनेक पदाधिकारी या स्पर्धेला भेट देत आहेत आणि त्यांचा सन्मान सातारा आयोजन समितीच्या माध्यमातून केला जातोय. त्याचबरोबर श्री समर्थ कोचिंग क्लासेसचे विद्यमान संस्थापक अध्यक्ष विष्णू शिंदे सर यांनाही या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. क्रिकेटचे खूप मोठे चाहते आहेत. वारणेवाडी कुरोशी हे गाव महाबळेश्वर तालुक्यामध्ये आहे आणि या गावचे सुपुत्र आहेत. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये खूप चांगलं क्रिकेट खेळलंय. आज त्यांचा सन्मान सातारा प्रीमियर लीग आयोजन समितीच्या माध्यमातून केला जातोय. त्याचबरोबर पुढील सन्मान आहे ज्यांचा खऱ्या अर्थाने वाढदिवस आहे. जांभळी हे गाव वाई तालुक्यामध्ये येतं आणि जांभळी गावचे सुपुत्र आमचे मित्र अर्थातच नवनाथ चिकणे यांचा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या त्यांना देऊया खूप खूप शुभेच्छा आणि आपण त्यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती करतोय. नवनाथ चिकणे क्रिकेटचे दर्दी प्रेक्षक आहेत आणि त्यांचा विशेष सन्मान आज आपण सातारा प्रीमियर लीग आयोजन समितीच्या माध्यमातून करतोय. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. त्याचबरोबर आमचे धनाजी दादा लोहार यांचाही सन्मान आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावरती करतोय. धनाजी दादा या, आपल्याला विनंती आहे. मॅच ऑन होते, सुरू होते, पुन्हा जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. धन्यवाद. 3 षटकांची समाप्ती झाली. 31 धावा धावफलकावर, एक महत्वपूर्ण विकेट माघारी, परंतु येणाऱ्या 2 ओव्हर महत्वाच्या राहतील. यावेळेला पहिलाच बॉल विवेक यांच्याकडून चांगल्या पद्धतीने येताना पाहायला मिळाला, जो माफी असावी सरांना मी थांबवतोय थोडंसं. रमेश दादा सनस यांचा सन्मान आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावरती करतोय. एक चांगले क्रिकेटर आहेत आसरे गावचे रमेश सनस यांनाही आपण सन्मानित करतोय. धन्यवाद. जवळत मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा ज्या ठिकाणी पहिला चेंडू तर निर्धाव येताना पाहायला मिळालाय. विवेक या वेळेला बॅटच्या पट्ट्यात बॉल होता, खेळला खरा, परंतु जाईल हातामध्ये. विकेटचं पतन होताना पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी, चांगली कॅच, विकेट. अगदी आपण पाहायला गेलं तर दिशा द्यायची होती, प्रॉपर एलिव्हेशन जमलं नाहीये आणि थोडीशी उंची कमी पडली. फटका खेळल्यानंतर थोडेसे नाराज देखील पाहायला मिळाले, कारण त्याला माहिती होतं की हा फटका चुकीचा खेळलाय आणि डगआउटच्या दिशेने नाराज हाताने नाराज मनाने मात्र मैदानाच्या बाहेर जात असताना सतीश सनस आणि त्याची जागा घेण्यासाठी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मनीष मांजरेकर मांढरेकर
मनीष मांढरे हा बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये जात असताना मात्र पाहायला मिळतोय. अगदी त्याच्याकडे देखील नजर असतील. मोठी धावसंख्या कुठेतरी गोलंदाजाने कमबॅक करत असताना 22 गाव योद्ध्याचे गोलंदाज मात्र पाहायला मिळत आहेत. विवेक शिंदे चांगली गोलंदाजी मात्र पाहायला मिळाली, अप्रतिम. तर या ठिकाणी खूप चांगली कामगिरी म्हणावी लागेल. विवेक यांची रोळे गावाला बिलॉंग करतात. गावाचं क्रिकेट देखील तेवढंच चांगलं खेळतात आणि मुंबईत देखील क्रिकेट खेळताना त्यांना पाहायला मिळतं. परंतु इकडे थोडासा दबाव मातोश्री संघावर आहे, परंतु तो हटवावा लागणार आहे. यावेळेला वेग वाढवण्याचा प्रयत्न, लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग. पंच मात्र या ठिकाणी व्हाईट बॉल कळवत आहेत. सुरुवातीला जर पाहिलं तर पहिल्या षटकात प्रथमेशने दबाव निर्माण केला आणि तो कुठेतरी हटवण्यासाठी ओमकारने प्रयत्न चान्स घेण्याचं ठरवलं दुसऱ्या ओव्हरमध्ये. त्या प्रयत्नात काही चांगले फटके आले खरे, परंतु त्याच ओव्हरमध्ये मात्र ओमकार एक रिव्हर्स खेळताना बाद झाले. त्याच्यानंतरचा दबाव आहे खरा, परंतु तो हटवावा लागेल बॅटर्सला. कमी गतीचा बॉल आणि चुकीचाच बॉल होता आणि त्यामुळे या चुकीला माफी नसणार आहे. बॉल सीमारेषा पार जातोय. 6 षटकार. अगदी या लोअर फुलटॉस बॉल होता. अगदी हलक्या हाताने मात्र ढकलून दिला, नुसता क्लिक केला, पिक केला, बॉलला मात्र सीमारेषा पार पाठवला. 6 धावांसाठी षटकार. मनीषच्या बॅट मधून मात्र हा षटकार पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवरती tenniscricket.in च्या माध्यमातून हे लाईव्ह टेलिकास्ट. अगदी जगभरामध्ये प्रसिद्ध असलेली ही वाहिनी आज मात्र पाहायला मिळते. मांढरदेवी वाईचे खेळाडू आहेत. सातारा जिल्ह्यातील एक दर्जेदार खेळाडू बॅटिंगसाठी पाहायला मिळतात. मनीष मांढरे मॅडी या नावाने देखील ओळखले जातात. मोठा फटका त्यांच्या बॅटमधून आलाय. यावेळेला मात्र फाईन लेगची दिशा निवडली आहे. अतिशय वेगात बॉल, मात्र रेस लागली होती त्या ठिकाणी फिल्डर आणि बॉल यांच्यामधील. शेवटी जिंकली बॉलने. 4 धावा. अगदी चांगला फटका पाहायला मिळाला. अगदी मोठ्या फटक्यासाठी गरज होती. ती मोठी फटके मात्र येत असताना मिडल ओव्हर मध्ये पाहायला मिळतात. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली अर्थातच या चौकारच्या मदतीने 42. मातोश्री 11, जिथे मात्र पहिल्या 2 षटकामध्ये कुठेतरी धावसंख्या थांबली होती. या षटकामध्ये धावसंख्येला आळा घालण्याचं काम हे दोन्ही बॅटर मात्र करत असताना, परंतु मनीष आलाय. मनीषने मात्र 2 बॉल फेस केले, 1 षटकार 1 चौकार लगावताना 10 या धावसंख्येवरती मात्र स्ट्रायक एंडला मात्र पाहायला मिळतोय. आता मात्र धावसंख्येचा वेगही वाढू लागलाय. याला तर क्रिकेट म्हणतात. या वेळेला मात्र खोलवर टप्प्याचा बॉल करण्याचा प्रयत्न होता. समोर खेळतायत आणि हाही बॉल हेलिकॉप्टर पद्धतीने खेळला, सीमारेषेच्या बाहेर पाठवला. 4 धावा. चौकार. अगदी ह्या बॅटरने 3 बॉल मैदानाच्या बाहेर पाठवलेले आहेत. लोक मोबाईल चार्जिंगला लावतात, यांनी बॅट चार्जिंगला लावली होती की काय? आल्या आल्या मात्र या ठिकाणी सुरुवात झाली आहे. प्रत्येक बॉल सीमारेषेच्या पलीकडे पाठवताना पाहायला मिळत आहेत. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल, यावेळेला दिशा वा. यावेळेला मात्र चांगल्या पद्धतीने बॉल अडवला म्हणावा लागेल. कदाचित हाही चेंडू सीमारेषेच्या दिशेने जाऊ शकला असता. आणि ओव्हर 4 संपतायत. धावसंख्या झाली ती 47. 2 विकेट माघारी परतलेले असताना संपले. टीमची धावसंख्या मातोश्री 11 47 ला 2. 8.5 मिनिटं शिल्लक आहेत आणि 8.5 मिनिटांमध्ये 18.5 मिनिटांमध्ये आपण आपली 4 षटकं संपवलेली आहेत, जी आपल्याला 20 मिनिटांमध्ये कमीत कमी संपवायची होती. आणि त्यामुळे हाच वेग तुम्हाला कायम ठेवायचा आणि सगळ्या संघांनी याची नोंद घ्यायची आहे. पहिली 4 षटकं 5 ओव्हरपैकी तुम्हाला 20 मिनिटाच्या आत संपवायचीच आहेत आणि जर नाही संपली तर तुम्हाला पेनलाइज केलं जाणार आहे. आणि जर तुम्ही 20 मिनिटापेक्षा जास्त घेतला तर एक तुम्हाला खेळाडू आतमध्ये घ्यायचे, परंतु कदाचित 25 मिनिटं घेतली तर 2 खेळाडू आतमध्ये घ्यायचे, याची सुद्धा आपण नोंद घ्यायची आहे. आणि जेव्हापासून आपण टाइम ऑन केलाय सगळं काही वेळेत चाललंय. जवळ मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी 1 ओव्हर बाकी आहे. सतीश देठे यांना आपण पाहतोय. मुंबईतील दक्षिण मुंबईतील एक नामवंत खेळाडू आहेत. सतीश 11 नावाचा त्यांचा संघ देखील मुंबईत पाहायला मिळतो. ICICI बँकेचं देखील लेदर बॉलचं क्रिकेट बरीच वर्ष खेळतायत आणि त्यांनाच या ठिकाणी आम्ही पाहतोय. उरमोडी सातारा त्या परिसरातील देखील खुस खुर्द या गावचे खेळाडू देखील आहेत.
जाव्यात मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी चला घाई करायची आहे, जास्त विलंब करायचा नाहीये याची नोंद घ्यायची आहे. शेवटचं षटक 47 धावा धावफलकावर आहेत. आता मात्र मनीष मांढरे नावाचं वादळ घोंगवायला लागलंय, त्याला थांबवायचं कसं? जोडीला धर्मेंद्र पवार तर आहेच आहेत, समोर अनुभवी सतीश देठे. पहिला बॉल पायावर आदळतोय, एक धाव मात्र त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि धावसंख्या 1 ने पुढे जाते. लेग बायची ही धाव आहे. चांगला बॉल अगदी चांगल्या टप्प्यावरती हाताळलाय. अगदी आपण जर पाहायला गेलं तर या गोलंदाजाने शरीराचा वेध घेणारा हा बॉल मात्र पाहायला मिळाला. अगदी चांगल्या टप्प्यावरती हाताळलाय. पुढचा बॉल घेऊन मात्र पुन्हा एकदा सज्ज होईल सतीश देठे. यस, सतीश देठे यांना आपण पाहतोय, अनुभव आहे त्यांच्याकडे, परंतु बॅटरी काही कमी नाहीयेत. यावेळेला फुल टॉस, बिग हिट केलाय खरा, फटका फसलाय, बॉल हवेत, फिल्डर ओ, कॅच मात्र तिकडे सुटलेली आहे. या छोट्या छोट्या चुका महागात पडतात क्रिकेटच्या खेळामध्ये. आणि कारण मॅच जिंकणं हारणं कधी कधी आपण पाहतो एका धावेने मॅच जिंकल्या जातात, एका धावेने हरल्या सुद्धा जातात. नक्कीच सकाळच्या सत्रामध्ये देखील तशीच मॅच मात्र पाहायला मिळाली. आज आपण जर पाहायला गेलं तर सातारा प्रीमियर लीगचं हे भव्य दिव्य आयोजन. पुढचा बॉल यावेळेला एक ताकदवर फटका समोरच्या दिशेने खेळलाय खरा, एक धाव त्या ठिकाणी मिळणार आहे. बॉल अडवण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी केला जातोय, तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. अगदी आतापर्यंत पाहायला गेलं तर शेवटच्या षटकामध्ये कुठेतरी मोठा फटका येऊ दिला नाहीये सतीशने, कारण ज्या फटक्याची गरज होती ते फटक्यापासून वंचित ठेवले दोन्ही बॅटरला. परंतु आता स्टॅकेनेटला मनीष मोठ्या फटक्यासाठी जाईल का? सिंगल डबल येईल, पाहूया पुढचा बॉल. अगदी खोलवर टप्प्याचा बॉल होता, खोदून काढायचा होता, व्ही शेप मध्ये खेळलाय क्षेत्ररक्षक आहे, फेकी केली जाईल, दुसऱ्या धावेसाठी जागा सोडली, थांबवलाय, सिंगल आले. या बॉलवरती सिंगल प्राप्त करत असताना बॅटर मनीष. आतापर्यंत चांगली कामगिरी म्हणावी लागेल. ज्या पद्धतीने मोठा फटका येऊ दिला नाही ते कौतुक करावं लागेल या ठिकाणी सतीश यांचं. धावसंख्या 52 आहे. शेवटचं षटक आहे, काही चेंडू बाकी आहेत. सातारा प्रीमियर लीग मधील एक महत्वाची मॅच आपल्या भेटीला पाहायला मिळते. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल, कॅच पकडण्याचा प्रयत्न, कॅच नाही झाली आहे पहा, परंतु 1 रन त्या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत. चांगली गोलंदाजी, जरी कॅच होत नाहीये, जरी धावा येत आहेत, मोठा फटका नाही आला आतापर्यंत, ही जमेची बाब आहे. आणि आता धावसंख्या 53 आहे, 18 वर खेळतात मनीष. नक्कीच जमेची बाजू मात्र पाहायला मिळाली या गोलंदाजाकडनं. अगदी आपण पाहायला गेलं तर मोठा फटका येऊ दिला नाहीये आणि याच गोलंदाजीसाठी मात्र ओळखला जातोय. पुढचा बॉल लोअर फुल टॉस बॉल, त्याला दिली दिशा, बदललीये इथे गोलंदाजाची दशा. शेवटच्या बॉल वरती ठोकलाय षटकार. या षटकाराने पहिली इनिंग, पहिला डाव इथे समाप्त होतोय. 5 षटक समाप्त. टीम मातोश्री 11 संघ जाऊन पोहोचतोय 59 या धावसंख्येवरती. एक बॉल चुकला, मैदानाच्या बाहेर गेला आणि एक बॉल किती महत्वाचा असतो, एक कॅच किती महत्वाची असते, या गोष्टी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. 59 झालेले आहेत आणि 60 धावांची आवश्यकता. मॅच इक्वल आहे. या धावसंख्येचा पाठलाग सुद्धा होऊ शकतो, या धावसंख्येमध्ये रोखलं सुद्धा जाऊ शकतं. 50-50 असणारी मॅच दुसऱ्या डावामध्ये कशी रंगेल हेही आपल्याला पाहायचंय. थँक्यू सो मच. मुख्य व्यासपीठावरती आमचे खऱ्या अर्थाने काल 2 दिवस अप्रतिम काम ज्यांनी केलंय, कोळगरचे आमचे सचिन भाऊ, कौतुक करावं तेवढं कमी आहे मित्रा तुझं. त्याचबरोबर आमचे धर्मा चिकणे, नाम तो सुनाही होगा, धर्मा चिकणे यांचं कौतुक करावं तेवढं कमी असेल. 2 दिवस या ठिकाणी खूप मेहनत घेतली या स्पर्धेसाठी. आणि आमचे नितीनदादा जाधव, त्यांचंही कौतुक करेन, कारण या संपूर्ण स्पर्धेसाठी त्यांचं मोलाचं सहकार्य आयोजन समितीला राहिलं आणि त्यामुळे त्यांचं आम्ही मनापासून या ठिकाणी स्वागत करतोय, आभारही मानतोय. आयोजन समितीला विनंती आहे की आपण सर्वांनी मुख्य व्यासपीठावरती या. त्याचबरोबर ही स्पर्धा आपण tenniscricket.in माध्यमातून लाईव्ह पाहतोय आणि जे प्रेक्षक आमच्या समवेत त्या ठिकाणी ही स्पर्धा लाईव्ह पाहताय त्या सर्व प्रेक्षकांचं प्रथमतः या ठिकाणी मनापासून स्वागत करूया. परंतु अगदी वेळात वेळ काढून जे प्रेक्षक या स्पर्धेसाठी भूमिपुत्र मैदानावरती पोहोचलेत त्या सर्वच प्रेक्षकांचं सातारा प्रीमियर लीग आयोजन समितीच्या माध्यमातून मनापासून स्वागत करूया, धन्यवाद मानूया. उद्या मात्र या मैदानावरती खूप गर्दी पाहायला मिळेल, कारण उद्याचा दिवस महत्त्वाचा असेल. अंतिम मॅचेस असतील या स्पर्धेच्या, सेमीफायनल फायनलचा थरार पाहण्यासाठी सातारकर, नवी मुंबईकर अगदी या मैदानावरती गर्दी करतील. उद्याच्या दिवसामध्ये मोठ्या मॅच आहेत आणि आपण टॉप 3 मध्ये थ्रो आउट करणार आहोत आणि ही मजा पाहायला मजा येईल, कारण
सेमीफायनल कोण खेळेल, फायनल कोण खेळेल या स्पर्धेची. कारण सातारा प्रीमियर लीग हे पर्व क्रमांक 1 आहे आणि पहिली स्पर्धा आहे, त्यामुळे सर्वांना उत्कंठा आहे पहिल्या स्पर्धेची. त्या कारणाने पुन्हा एकदा सर्व आमचं प्रेक्षक आणि मान्यवरांचं स्वागत करतो आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये चंदू सरांकडे आपण पुन्हा जाऊया. धन्यवाद. स्वागत असेल पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं. असा एक सामना सुरू आहे, दोन्ही संघांना जिंकणं गरजेचं आहे. एका बाजूला 22 गाव योद्धा कास पठार, ज्या कास पठारावरील फुले पाहण्यासाठी जगभरातील पर्यटक येतात, त्याच कास पठारमधील 22 गावांचे योद्धे एकत्र आलेत आणि त्यांच्या माध्यमातून हा संघ बनवला गेला. नितीन सुर्वे असतील, सगळेच आमचे जे सगळ्या टीमचे ओनर आहेत, सगळ्यात महत्त्वाचं आहे तेही महत्त्वाचे आहेत, त्यांचाही उल्लेख गरजेचा आहे. कारण प्रीमियर लीग म्हटल्या तर ओनर खूप महत्त्वाचे आहेत. कारण हे सगळे ओनर आपल्या टीम घेतात आणि त्यानंतर जर पाहिलं तर ह्या मॅचेस होताना पाहायला मिळत असतात आपल्याला. अगदी बरोबर आहे सर. आणि कारण संघ मालक प्रीमियर लीग साठी खूप महत्वाचे आहेत. संत बाळूमामा वॉरियर्स टीमचे संघ मालक दत्तात्रय वगैरे सर असतील, सुभाष धनवडे साहेब असतील, बाळासो कुराडे साहेब असतील. 22 गाव योद्धा टीमचे संघ मालक जर आपण पाहिले तर बाळूदादा पवार साहेब, संदीप शिंदकर साहेब, दीपकदादा साळुंके, नितीनदादा सुर्वे, सुभाषदादा जाधव, या सर्व संघ मालकांचं या ठिकाणी सातारा प्रीमियर लीग आयोजन समितीच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करूया, आभार मानूया. आपण सातारा प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये आपला संघ खेळवत आहे. मातोश्री 11 या संघाचे संघ मालक आदरणीय आमचे जतीनदादा दनावडे साहेब असतील. त्याचबरोबर वीर मराठा वॉरियर्स बोर्ने या टीमचे संघ मालक असतील श्री सूर्यकांत दादा कदम साहेब. 12ही संघ मालक जे या संपूर्ण स्पर्धेमध्ये दाखल झालेत, त्या सर्व संघ मालकांचं आयोजन समितीच्या माध्यमातून मनापासून करूया आपण स्वागत. कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा जाऊया. धन्यवाद. जाऊयात मॅचच्या दिशेने. ज्या ठिकाणी एक महत्त्वाचा सामनाच आपल्या भेटीला आलाय. जिंकायचंय, या जिंकला तर या स्पर्धेत राहाल आणि पराभूत झाला तर स्पर्धेतून बाहेर पडाल. त्यामुळे ही मॅच आता आणि हा डाव येणाऱ्या 5 ओव्हर खूप महत्त्वाचे असणार आहेत. कारण जर ही मॅच जिंकलात तर तुम्ही एका वेगळ्या कॉन्फिडन्सने पुढच्या मॅचमध्ये देखील शिरकाव करू शकता. त्यामुळे या मॅचमध्ये जिंकायचं आहे. सातारा प्रीमियर लीगचं पहिलंच वर्ष आयोजनाचं, परंतु पहिल्याच वर्षात प्रत्येक गोष्टीची पूर्तता आयोजकांनी केली आहे. पहा, मोटरसायकल लक्ष वेधून घेते, ट्रॉफी लक्ष वेधून घेतात, कारण त्याच्यामध्ये तुम्हा आम्हा सर्वांचा नाही तर जगातील सर्वोत्तम राजा आपले छत्रपती शिवाजी महाराज ते ट्रॉफीमध्ये पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर जर पाहिलं तर चांगले किड्स पाहायला मिळत आहेत. मैदान तर लाजबाब आहे. नवी मुंबईतील लॉर्ड्सच म्हटलं जातं या मैदानाला. आणि त्याचबरोबरीने चांगले संघ आहेत, जोडीला जिल्हा आयकॉन आहे, जोडीला त्याचबरोबर ऑल इंडिया आयकॉन आहे. त्यामुळे या स्पर्धेचा स्तर थोडासा जास्त वाढला आहे आणि म्हणूनच एक चांगल्या मॅचेसकडे आपण निघालेलो आहोत. दुसऱ्या डाव आणि दुसऱ्या डावामध्ये 5 ओव्हरमध्ये 60 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी आहे. स्ट्राईकवर प्रथमेश राठोड, अतुल. पहिला बॉल वेगात होता, उसळी होती, पहिलाच बॉल स्वैर ठरतोय आणि धाव संख्येमध्ये अवंतरच्या स्वरूपात धाव जुडली जाते सुरुवातीलाच. नक्कीच अवांतर धावसंख्येने मात्र षटकाची सुरुवात केली जाते आणि श्री गणेशा होतोय. अर्थातच टीम 22 गाव योद्धा कास पठार या संघाचा व्हाईट बॉलचा इशारा आला, परंतु या बॉलवरती कमबॅक करणं कुठेतरी महत्वाचं असेल. 60 धावांचा लक्ष्य टीम 22 गाव योद्धा समोर आहे. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा सज्ज होतोय अतुल भालेकर. अतुल येतात बॉलिंगसाठी. यावेळेला अगदी सरळ बॅटने हा स्ट्रोक कव्हरच्या दिशेने खेळायचा होता. फिल्डर आहेत त्या ठिकाणी, त्यांच्याच दिशेने चेंडू जातोय. कमबॅक करताना पाहायला मिळाले गोलंदाज देखील, परंतु हा खेळ ज्यावेळेला आशिषजी फलंदाज गोलंदाज दोघांच्याही बाजूने जातो ना, तो आपल्याला खूप सारा आवडतो. कारण जर का एकतर्फी मॅच झाली, जी टीम जिंकते तिलाच आवडते, बाकी प्रेक्षकांना मजा त्याच वेळेला येते. मॅच शेवटच्या क्षणापर्यंत जाते. बिग हिट, फटका जबरदस्त खेळलाय, सोलापुरी तडाखा या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. प्रथमेश राऊडी राठोड अगदी लॉफ्ट केलाय, ऑन साइडला फक्त दिशा दिली, 6 धावांचा टोला आलाय, कमबॅक करून दिलाय. या बॉलवरती अगदी मोठा प्रहार चढवला, ऑन साइडला मिड विकेटला ठोकला षटकार. 6 धावा मिळाल्या, टीमच्या खात्यामध्ये 6 धावा ऍड होतील. धावफलक जाऊन पोहोचलं 7 या आकड्यावरती. चांगला स्ट्रोक आलाय. ॲज अ आयकॉन म्हणून मी या स्पर्धेमध्ये का खेळतोय हे सुद्धा प्रत्येकाला दाखवायचं आहे. म्हणजे क्रिकेटचा खेळ आहे, तुम्ही प्रत्येक मॅचमध्ये खेळालाच असं नाही आहे, परंतु प्रत्येकाला तुम्ही काल काय खेळला त्याच्यापेक्षा तुम्ही आज काय खेळतात हे महत्त्वाचं आहे आणि त्याच्यावर मॅचेस जिंकल्या जातात.
यावेळेला देखील एक चांगला फटका खेळला आहे, मिड विकेटची दिशा निवडली आहे, एक धाव त्या ठिकाणी मिळणार आहे. बॉल थोडासा बाजूला गेला, दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी, धोका संबोधू शकला असता, कदाचित धाव घेतली असती. ओळखला धोका आणि विवेकने सांगितलं प्रथमेश एकच बस. नक्कीच सिंगल वरती समाधान मानलंय आणि ही जमेची बाजू मात्र पाहायला मिळाली. कॉलिंग कुठेतरी चांगलं पाहायला मिळालं दोन्ही बॅटर मध्ये, कारण विकेट देखील तेवढीच महत्वाची आहे. टीमची धावसंख्या 22 गाव योद्धा संघ 8 या धावसंख्येवरती मात्र जाऊन पोहोचतोय. चांगलं कमबॅक गोलंदाज अतुल भालेकरचं मात्र पाहायला मिळतंय. यस, कमबॅक करावंच लागतं, शेवटच्या क्षणापर्यंत झुंज द्यावीच लागते. क्रिकेटचा खेळ आहे, कधी तुमच्याकडे येईल याचा नेम नाही, परंतु तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. यावेळेला ऑप्टमच्या बाहेरचा बॉल, पंचांनी रुपेश सर आहेत त्या ठिकाणी हात फैलावले आणि एक धाव मिळेल आणखीन एक वाईटच्या स्वरूपात. अगदी एक्स्ट्रा धावा पहिल्या षटकामध्ये खूप जास्त आल्यात. या एक्स्ट्रा धावा कुठेतरी रोखाव्या लागतील, कारण सेकंड इनिंग सुरू आहे. सेकंड इनिंग मध्ये धाव फलक जर पाहायला गेलं तर आता 9 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलंय. कुठेतरी ह्या धावा रोखाव्या लागतील, एक्स्ट्रा धावा. यस, धावा रोखायच्यात, त्यासाठी प्रयत्न एकाला रोखायच्यात आणि एकाला ठोकायच्यात. चांगला बॉल, अगदी खोलवर टप्प्याचा बॉल टाकण्याचा मानस प्रयत्न त्या ठिकाणी होता. बॉल मात्र सीमारेषेच्या दिशेने मार्गस्थ होतोय. बॉल हाताला लागला आणि त्यानंतर डायव्हर्ट झाला आणि जातोय मात्र आता तो सीमारेषा पार. 4 चौकार. चांगला फटका पाहायला मिळाला. टीमची धाव संख्या मात्र चौकाराच्या मदतीने 13 या धाव संख्येवरती मात्र जाऊन पोहोचली. आपण जर पाहायला गेलं तर चांगला स्ट्रोक तिथे पाहायला मिळाला. विवेक शिंदे यांच्या बॅटमधून 13 धावा धावफलकावरती लागतात सर. आज या स्पर्धेच्या माध्यमातून बऱ्याचशा मित्रांना भेटण्याची योग आला आणि असे काही नवीन मित्र ऍड होत आहेत ज्यांचे नाव ऐकून होतं, परंतु ज्यांना भेटण्याची संधी देखील मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि क्रिकेट हा खेळच याच्यासाठी आहे, ऋणानुबंध आपले निर्माण करतो, वाढवतो. यावेळेला सरळ बॅट, समोरची दिशा, काय फटका खेळलाय, बॉलला पाठवलंय सीमारेषा पार. 6-6-6 षटकार. चढवला जातोय विवेक शिंदे याच्या माध्यमातून. 2 बॉल फेस केले, अगदी 1 चौकार 1 षटकार. विवेक यावेळेला मात्र कमबॅक करतात गोलंदाज. चांगला बॉल, उसळीचा अंदाज नाही आला, बॅकफुटला जाऊन खेळायचं होतं, परंतु बॉलचा जो बाउन्स होता ना सर, तो थोडासा जास्त होता. परंतु समाधानी असेल इकडे टीम मात्र 22 गाव योद्धा कास पठार, कारण सुरुवात 19 धावांची झाली आहे विदाऊट लॉस. नक्कीच चांगलं षटक मात्र हाताळलंय. 22 अगदी 19 धावा धावफलकावरती लागतात. टीम 22 गाव योद्धा कास पठार या संघाच्या आता येणारे बॉल असतील अर्थातच 24 आणि 24 बॉल मध्ये मात्र करायचे आहेत 41 धावा. 24 चेंडू 41 ची गरज टीम 22 गाव योद्धा कास पठार या संघाला. अशी जी जरी या ठिकाणी पहिलं षटक चांगलं आलंय, बॅटिंग करणारी टीम मॅच मध्ये आले, परंतु बॉलिंग करणाऱ्या टीमला यावं लागेल. या ठिकाणी एखादी विकेट घेतली, काही डॉट बॉल आले तर ते सुद्धा मॅच मध्ये येणार आहेत, कारण संधी प्रत्येकाला असते. क्रिकेटच्या खेळात एका डावात मॅच जिंकली जात नाही, त्यासाठी 2 डाव लागतात आणि दोघांनाही समान संधी असते. दोघांनाही बॅटिंग, दोघांनाही बॉलिंग, दोघांनाही फिल्डिंग, दोघांनाही तीच खेळपट्टी, दोघांनाही त्याच कंपनीचा बॉल या स्पर्धेच्या माध्यमातून दिला जातो. दोघांनाही तेवढ्याच ओव्हर देखील पाहायला मिळतात, त्यामुळे संधी दोघांनाही असते. त्यामुळे एक डाव झाला म्हणून कधी खचायचं नसतं, प्रयत्न करायचा असतो. अशा कितीतरी मॅचेस आपण पाहिल्यात ज्या मात्र पराभूत होता होता जिंकल्या देखील गेल्या आहेत. सतीश येतात गोलंदाजीसाठी. यावेळेला मात्र एक ताकदवर फटका खेळला आहे कव्हरच्या क्षेत्रामध्ये, ज्या ठिकाणी एक धाव मिळेल. अगदी आपण पाहायला गेलं तर सिंगल प्राप्त झाले. मागील मॅच मध्ये अगदी मिडन ओव्हर हाताळलं होतं. या मॅच मध्ये देखील तशाच पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल, धावसंख्या रोखावी लागेल. सतीश सनस अनुभव आहे त्याच्याकडे देखील, कारण मिडल ओव्हर मध्ये आपण पाहायला गेलं तर चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून होते, परंतु दुसरं षटक हाताळण्यासाठी सतीश सनस आलाय आणि पहिल्या बॉलवरती फक्त सिंगल दिले. टीमची धावसंख्या 20.
20 धावा धावफलकावर पाहायला मिळते आपल्याला. एका बाजूला जर पाहिलं तर विवेक शिंदे आहेत, रोळेगावचे एक जबरदस्त खेळाडू आहेत, परंतु गोलंदाज जर पाहिलं तर सातारा देखील आणि नवी मुंबई देखील एक महत्त्वाचे खेळाडू म्हणून सतीश सनस हे नाव आदराने गेली कित्येक वर्ष घेतलं देखील जात आहे. परंतु आज प्रत्येकाला सिद्ध सुद्धा करायचंय, कारण एक अशी स्पर्धा आली आहे ज्या स्पर्धेवर अख्ख्या महाराष्ट्राचं सुद्धा लक्ष लागलेलं आहे. हो गती परिवर्तन, कळलाच नाही बॉल आला कधी गेला कधी, आणि असा काही फसवा बॉल टाकला. विवेक पाहत राहिले या बॉलकडे आणि क्षणार्धामध्ये मात्र गोलंदाजाचं मनातल्या मनात कौतुकही केलं असेल. नक्कीच आखूड टप्प्याचा बॉल होता, अगदी या शरीरापासून थोडासा दूर ठेवलाय. अगदी असं म्हणतात ना, तुम्ही स्वतःला सिद्ध करा, जग प्रसिद्ध केल्याशिवाय राहत नाही. आज स्वतःला सिद्ध करावं लागेल, तोडीस तोड उत्तर द्यावं लागेल. आणि सिद्ध करत असताना एका बाजूला गोलंदाज तर दुसऱ्या बाजूला फलंदाज. यावेळेला देखील एक चांगला बॉल या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. सतीश सनसची सरस कामगिरी इकडे होताना पाहायला मिळते. आणखीन एक चांगला चेंडू मात्र या ठिकाणी टाकला गेलाय. सतीश नावाचं कोडं न उलगडणारा आहे, जे अगोदरच्या मॅच मध्ये देखील पाहिलं आणि आताही तेच पाहायला मिळतंय. नक्कीच अगदी चांगली गोलंदाजी होते. मागील मॅच मध्ये मेडन ओव्हर आली, या मॅच मध्ये देखील तशाच पद्धतीची गोलंदाजी होते, कारण पहिल्या बॉलवरती सिंगल आली, त्यानंतर हे 2 बॉल डॉट बॉल आलेत. अगदी चांगली गोलंदाजीच्या बाजूने, अगदी सतीशच्या बाजूने ही गोलंदाजी पाहायला मिळते. यस सतीश. यावेळेला मात्र फटका चांगला आलाय, गॅप मध्ये जाताना पाहायला मिळेल. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा, बॉल सीमारेषा ओलांडताना पाहायला मिळतोय. वेगवान स्ट्रोक होता, 4 चौकार. एक चांगला फटका इकडे आला. दबाव सतीशने थोडासा निर्माण केला होता, परंतु तो हटवला विवेक यांनी, कारण दोघांकडे चांगली क्षमता आहे. यावेळेला मात्र समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळले, तिकडे फिल्डर आलेले आहेत. आणि पहा, एका बाजूला जर पाहिलं तर सतीश, एका बाजूला जर पाहिलं तर विवेक, दोघे सुद्धा माझ्या मते जिल्हा आयकॉन आहेत. आणि आयकॉनच्या तोडीची कामगिरी मात्र या ठिकाणी दोघांकडूनही होताना पाहायला मिळते. आशिष सर. नक्कीच अगदी तोडीस तोड उत्तर दिलं जात आहे. एक तेरी एक मेरी, जशाच तसं उत्तर मात्र सातत्याने मात्र पाहायला मिळत आहे. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा सज्ज होतोय सतीश सनस आणि स्ट्राइक एंडला विवेक शिंदे. 24 धावा धावफलकावर आहेत. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. काय बॉलिंग केली आहे. जरी एक चौकार आला असेल, सतीशचं कौतुक तरी देखील करावं लागेल, कारण त्यांनी या ओव्हरमध्ये फक्त 5 धावा पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये दिल्यात. आणि ही मॅच सुपर डुपर हिट होणार आहे, कारण हार मानणारे तर दोघे देखील नाही आहेत. कारण वाईचा मातोश्री 11 आणि कास पठारचा 22 गाव योद्धा, या दोघांमध्ये मॅच चांगलीच रंगली आहे. अजूनही 18 बॉलमध्ये 36. मॅच सोपी नाहीये, प्रयत्न तर दोन्ही बाजूने करावेच लागणार आहेत. अगदी या प्रयत्न करावा लागेल. क्षेत्र कुठलंही असो, आयुष्यात कष्टाला पर्याय नाही, आणि जर कष्ट प्रामाणिक असतील ना तर तुमच्या यशाला मात्र पर्याय नाहीये. अगदी सिद्ध करावं लागेल. दोन्ही टीम कडनं 22 गाव योद्धा कास पठार असेल तर दुसऱ्या बाजूला मातोश्री 11 वाई संघ. थोडीशी घाई करा मित्रांनो, कारण वेळेचा निर्बंध आहे. थोडंसं फास्ट घ्या, फास्ट क्रिकेट खेळायचंय, कारण आजच्या दिवसातला लॉट्स आपल्याला क्लिअर करायचं आहे. खूप चांगली क्रीडा स्पर्धा आपण अनुभवताय. सातारा प्रीमियर लीग 2025 पर्व क्रमांक पहिलं, जे पहिलं असतं ते मानच असतं. तो मान आज खऱ्या अर्थाने या मैदानाच्या आतमध्ये सातारा प्रीमियर लीग संपूर्ण कमिटीचं देखील कौतुक. आज चर्चा झाली ट्रॉफीची देखील, चर्चा झाली आज मालिकावीरची देखील, कारण बाईक मात्र पाहायला मिळते. या वर्षीचा पहिल्या वरला मालिकावीर कोणता खेळाडू असेल, संघ मालकाला मात्र ही बाईक आहे. तो संघ मालक कोण असेल याच्याकडे चर्चा असेल. आशिष जी, या बाईकला महत्व नाहीये, कारण जे संघ मालक आहेत त्यांच्याकडे 2-2 बाईक असतील, 2-2 कार सुद्धा असतील, परंतु हा मान आहे, हा सन्मान आहे. जो बालक ज्या वेळेला नवी मुंबईतून कोणत्याही जाईल कोपरखैरण्यामधून घनसोलीला, सगळे म्हणतील तो पहा चाललाय सातारा प्रीमियर लीगचा विजेता. आणि त्यासाठी मात्र ही या ठिकाणी एक चुरस देखील पाहायला मिळते. हा मान आहे, हा सन्मान आहे, हा बहुमान आहे, कारण अख्खा सातारा जिल्ह्याचं लक्ष इकडे लागलेलं आहे. मनीष येतात मात्र आता गोलंदाजीसाठी. मनीष पांढरे, ज्यांनी बॅटिंग चांगली केली होती. समोर प्रथमेश राठोड. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, बचावलेत. थोडक्यात असं वाटलं बोल्ड आउटच होतात की काय. सुरुवात मनीषने चांगली केली इकडे. चांगल्या टप्प्यावरती बॉल हाताळला. अगदी यष्ट्यांच्या वरतून जाणारा हा बॉल मात्र पाहायला मिळता. ऍक्शन रिप्ले पाहू शकता. टप्पा अगदी पडल्यानंतर अश्विजीतचा फटका रिव्हर्स अटेम्प्ट केला होता आणि अगदी यष्ट्यांच्या वरून अगदी बेल्सच्या बरोबर गेलाय. चांगला बॉल, डॉट बॉल आलाय. टीमची धावसंख्या 24.
यावेळेला मात्र लॉफ केलाय, कव्हरची दिशा निवडण्याचा प्रयत्न, फटका फसला आणि महत्वाची विकेट आली आहे. मागील डॉट बॉलने थोडासा दबाव वाढवला आणि इकडे प्रथमेशला आउट व्हावं लागेल. विकेटचं पतन. अगदी आपण पाहायला गेलं तर विकेट प्राप्त झाली आहे. विकेट घेतल्यानंतर चांगली गोलंदाजी मनीषच्या माध्यमातून पाहिलं. टीमची धावसंख्या 24ला 1. 22 गाव योद्धा कास पठार संघ मात्र आता जाऊन पोहोचतोय. मनीषने एक मात्र कमबॅक करून दिलाय. मिडल ओव्हर मध्ये चांगली गोलंदाजी मात्र पाहायला मिळते मनीषच्या माध्यमातून. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय, अर्थातच मनोज कदम. मागील मॅच मध्ये चांगले खेळले होते, याही मॅच मध्ये चांगले खेळावंच लागणार आहे. गोलंदाजी चांगली होते सध्याच्या घडीला. आल्या आल्या पहिलाच बॉल, फटका तर खेळलाय, पाहूया किती लांबवर जातोय. अगदी पॅव्हिलियन मधूनच इरादा करून आले होते की काय, ठोकलाय. 6 षटकार. अगदी स्वॅक्स जमेत मॅचच्या दिशेने आल्या आल्या पहिलाच बॉल आणि षटकारामध्ये फेकून दिलाय मनोज कदम. त्यांच्या या ठिकाणी अगदी चांगला फटका, दबाव हटवणारा होता फटका. 15 बॉलमध्ये 30 झालेत, 15 बॉलमध्ये 30 पाहिजेत. अर्धा डाव झालाय, अर्धा डाव बाकी आहेत. अर्ध्या धावा झाल्यात, अर्ध्या धावा बाकी आहेत. मॅच ऑन आहे. यावेळेला चांगला बॉल पाहायला मिळाला खोलवर टप्प्याचा. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलाय. एका धावेने धावसंख्या मात्र पुढे जाईल. थ्रो चुकीचा होता, परंतु एका धावेवरच समाधान मानावं लागणार आहे. अजूनही जर पाहिलं तर 14 बॉल आणि 29 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. अशी सर मॅच हळूहळू रंगतदार अवस्थेकडे निघाली आहे. 14-29चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. मोठ्या फटक्याची गरज असेल, मोठा फटका येईल का, परंतु सिंगल डबल येईल की डॉट बॉल येईल, या बॉलवरती मात्र पाहावं लागेल. या बॉलवरती किती धावा येतील. 14 बॉल 29 ची गरज. पुढचा बॉल. यावेळेला वेगवान परंतु अगदी खोलवर टप्प्याचा बॉल टाकण्याचा प्रयत्न होता. तिकडे कॅच पकडण्याचाही प्रयत्न झाला, कॅच नाही झाली आहे. कॅच सुटल्याचा फटका पहिल्या डावातही पडलाय. आता दुसऱ्या डावात तो फटका पडेल का, कारण कॅचेस या खूप महत्वाच्या असतात. आणि आता 13 बॉलमध्ये 28 अजूनही पाहिजेत. नक्कीच फ्लिप करायचा प्रयत्न होता, क्षेत्ररक्षकाकडनं चुकी झाली. धडपडले, बॉल निसटला हातातून. शेवटच्या मुवमेंटला अगदी जीवदान प्राप्त झालं. कॅचेस विन द मॅचेस ही क्रिकेटची परिभाषा आहे. अशा कॅच शेवटच्या मुवमेंटला येऊन सोडणं कुठेतरी महागात ठरू शकतं. 13 बॉल 28 ची गरज. मनोज कदम यावेळेला पुन्हा बिग हिट. यावेळेला स्ट्रोक खेळलाय खरा, परंतु पाहूयात किती लांब जाईल. काय बॅटिंग करतात मनोज कदम, खूप प्रभावित केलं या खेळाडूने. आणखीन एक बॉल सीमारेषा पार, षटकार. आणि काय बॅटिंग. मनोज कदम 2 षटकार ठोकलेत आणि या मॅच मध्ये खऱ्या अर्थाने मनोज कदमने रंगत आणले. मुख्य व्यासपीठावरती खऱ्या अर्थाने या सातारा प्रीमियर लीग स्पर्धेसाठी बहुमूल्य सहकार्य ज्यांच्या माध्यमातून करण्यात आलं, अर्थातच आमचे सुनील दोंडे बापू या ठिकाणी उपस्थित आहेत. मुंबई पोलीस आपलं सहर्ष स्वागत. त्याचबरोबर ही स्पर्धा खास पाहण्यासाठी गावावरून सतीश सनस आणि नितीनदादा सनस यांचे वडील उपस्थित आहेत. आमचे बबनदादा सनस त्यांचंही मंचावरती स्वागत आहे. आमचे फोटोग्राफर अक्षय वाडकर यांचंही स्वागत आहे. KSKचे जितेंद्र मोरे यांचंही स्वागत आहे. त्याचबरोबर आमच्या मंचावरती आदरणीय आमचे बाळासुदादा संत बाळासुदादा अर्थातच संघ मालक आहेत आणि त्यांचंही या ठिकाणी मी मनापासून सहर्ष स्वागत करतो. हे बरेचसे सगळे पाहुणे या ठिकाणी सातारा प्रीमियर लीग पाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिले, त्याबद्दल आयोजन समितीच्या माध्यमातून
सर्वांचंच या ठिकाणी मनापासून सहर्ष स्वागत करूया. पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये जाऊया. धन्यवाद. वाह, मॅच तर चांगलीच रंगात आली आहे. 12 बॉलमध्ये 22 धावांची आवश्यकता अजूनही आहे. मनोज कदम परळी विभागाच्या स्पर्धेमध्ये साताऱ्याच्या शाहू स्टेडियम मध्ये नक्कीच आवर्जून यांना पाहिलं होतं, ज्या ठिकाणी जीवन सनसने एक अप्रतिम कॅच देखील घेतली होती. आणि आज मनोज कदम एक डेरर खेळाडू वाटतोय. आल्या आल्या पहिल्या बॉलपासून सुरू होतोय आणि आपल्या टीमला मॅचमध्ये घेऊन येतोय. परंतु मॅच संपलेली नाहीये. 12 बॉलमध्ये 22. मॅच संधी दोन्ही टीमला अजूनही आहे. एकाला डॉट बॉल टाकायचे, एकाला विकेट घ्यायची आणि एकाला मात्र धावा करायच्यात. सिंगल डबल आणि मिळाल्यास षटकार चौकार. पाहूया. वीर मराठा वॉरियर्स टीम चे कॅप्टनना मी विनंती करतो, आपण मुख्य व्यासपीठाच्या समोर या. टॉस साठी या संघामध्ये जो संघ या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल त्यांच्याबरोबर तुमची मॅच आहे, त्यासाठी आम्ही विनंती करतोय. वीर मराठा वॉरियर्स टीम कॅप्टन प्लीज या. धन्यवाद. नितीन सनस गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळत आहेत. 12 बॉलमध्ये 22 धावांची आवश्यकता. विवेक शिंदे एका बाजूला पाहायला मिळत आहेत. जोडीला जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये मनोज कदम, त्यांना रोखण्यासाठी नितीन सनस येताना पाहायला मिळतील. 12 बॉलमध्ये 22 धावांची आवश्यकता. या मैदानात कधी काय होईल याचा नेम नाही आणि आणखीन एक रंगतदार मॅच आपल्याला सध्या पाहायला मिळते. दोन्ही संघ बलाढ्य आहेत, चांगले आहेत, टॅलेंट दोन्ही संघांमध्ये, चांगले खेळाडू दोन्ही संघांमध्ये आहेत. परंतु या मॅचमध्ये कोण जिंकणार? एका बाजूला आता स्ट्राईकवर पाहायला मिळत आहेत ते विवेक शिंदे, तर समोर जर पाहिलं तर त्यांना रोखण्यासाठी नितीन येत आहेत. सातारा प्रीमियर लीगचं पहिलं पर्व. पहिला बॉल खोलवट टप्प्याचा होता, त्याला मात्र काव कॉर्नरच्या दिशेने खेळलाय. एक धाव त्या ठिकाणी मिळणार आहे. समीकरण मात्र बदलणार आहे. अजूनही मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 11 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी 21 धावांची आवश्यकता. नक्कीच 11-21 समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. परंतु स्ट्राईक एंडला महेश कदम अगदी मागील षटकामध्ये चांगलं फटकेबाजी करताना मात्र पाहायला मिळते. परंतु या षटकामध्ये मिडल ओव्हरमध्ये आपण पाहायला गेलं तर नितीन सनस हा मात्र पाहायला मिळतोय गोलंदाजीसाठी. पुढचा बॉल घेऊन नितीन सनस दिशा दिली, स्कूप करतात, पाठीमागे खेळलेत आणि हाही बॉल सीमा रेषा पार. वा मनोज वा, 4 चौकार. अगदी दम दाखवणारा मनोज कदम यांच्या बॅटमधून मात्र चौकार पाहायला मिळाला. 10 बॉल आता 17 धावांची गरज आहे. 10 चेंडू 17ची गरज. चांगली मॅच. हो, यावेळेला रिव्हर्स खेळायला गेले, धावा येत होत्या त्याच वेळेला रिव्हर्स खेळायला गेले. एक धाव तिकडे मिळणार आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु थांबवलाय आणि धावसंख्या जर पाहिली तर एकने पुढे जात असताना पाहायला मिळाले. जशी मॅच पुढे चालली आहे, उत्कंठा वाढली आणि काळजाचे ठोके सुद्धा दोन्ही टीमच्या खेळाडूंचे, समर्थकांचे, संघ मालकांचे आता धगधग 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 झालेच असतील. अशीच मॅच चालू आहे. 9 मध्ये 16. 9-16ची गरज. अगदी कोण जिंकेल कोण हरेल याच्याकडे मात्र नजर आहेत. प्रेक्षक वर्ग मात्र जोडला गेलाय सातारा प्रीमियर लीग साठी. अगदी पाहू शकता प्रत्येक स्टँड आता थोड्या वेळाने फुल होतील. 9 चेंडू 16ची गरज. मॅच चुरशीची चालू आहे. विवेक यावेळेला स्ट्रोक खेळलाय, मात्र समोरच्या दिशेने खेळायचं होतं. बॅट थोडीशी फिरली, फिल्डर मात्र त्या ठिकाणी येत आहेत. वा, काय कॅच पकडली आहे असं वाटत होतं या ठिकाणी. मॅच आता चालली की काय 22 गावच्या दिशेने आणि अशाच वेळेला पुन्हा एकदा मातोश्री 11चं सुद्धा कमबॅक होताना पाहायला मिळत आहे. आता 8 मध्ये 16. अतुल गोगावले आलेले आहेत आणि मॅचची उत्कंठा पहा सातत्याने मात्र वाढत चालली आहे. कधी मॅच 22 गावला चालली आहे, कास पठारला चालली आहे, कधी मॅच वाईला चालली आहे. मातोश्री 11च्या दिशेने देखील चांगली मॅच पाहायला मिळते आपल्याला.
पहिला बॉल पहिल्याच बॉलवर फटका तर खेळलाय, फिल्डर त्या ठिकाणी पाहत राहिले कारण हा बॉल गेलाय लांब लांब लांब, जा शोधून आणा बॉल, सिक्सर. असणारा हा फलंदाज आल्या आल्या मात्र षटकार लगावतोय. अप्रतिम बॅटिंग. आता येणारे बॉल असतील 7 आणि 10 धावांची गरज. एक अतुल गोगावले प्रसिद्ध आहेत संगीतासाठी आणि हा अतुल गोगावले ओळखला जातात, हे अतुल गोगावले ओळखले जातात आपल्या षटकारासाठी. पठ्ठ्याने पहिल्याच बॉलवर सिक्सर मारलाय, परंतु मॅच नाही संपली. मॅच अजूनही कमबॅक मातोश्री 11 सुद्धा करू शकतं, तर त्यासाठी चांगली गोलंदाजी करावी लागेल या ठिकाणी नितीन सनस यांना देखील. आणि दुसऱ्या बाजूला 6 चेंडूमध्ये 10 धावांची आवश्यकता आणि मॅच जर का टाय झाली सुपर ओव्हर असणार आहे. काहींना वाटत असेल मातोश्री जिंकावं, काहींना वाटत असेल 22 गाव जिंकावं, काहींना वाटत असेल होऊ दे टाय आणि होऊ दे सुपर ओव्हर. क्रिकेट प्रेमींच्या मनातली गोष्ट सांगतोय मी. हा तर जाऊयात मॅचच्या दिशेने. 7 बॉल 10 धावांची आवश्यकता. सातारा प्रीमियर लीगचा एक दर्जेदार सामना. यावेळेला मात्र थोडेसे शफल ऑन स्ट्रोक खेळले खरे, परंतु गोलंदाजाने कमबॅक केला इकडे. ही मॅच काही आपली रंगतता सोडायला तयार नाहीये. आणखीन एक चांगला बॉल इकडे आलाय. मॅच गेली आता शेवटच्या ओव्हरमध्ये. 6 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. वा काय सामना रंगलाय. नक्कीच एका बाजूला 22 गाव योद्धा तर दुसऱ्या बाजूला मातोश्री 11 हा संघ मात्र पाहायला मिळतोय. 6 बॉल 10 ची गरज. शेवटचं षटक निर्णायक महत्वाचं षटक मात्र कोणता गोलंदाज मात्र बोलवला जाईल. टीम मीटिंग घेतली गेली आहे, टीम मीटिंग बोलवली गेली आहे, कारण शेवटचे 6 षटक 6 बॉल अंतिम जबाबदारीचे महत्वाचे टाकण्यासाठी ही टीम मीटिंग बोलवली जाते. टीम मीटिंग जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो, थोडंसं फास्ट घ्या. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि शेवटचे 6 बॉल टाकण्यासाठी मात्र गोलंदाज मात्र कुठला वापरला जाईल नजरा मात्र प्रत्येकाच्या पाहायला मिळत आहेत या मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला 22 गाव योद्धा, दुसऱ्या बाजूला मातोश्री 11. 6 चेंडू 10 ची गरज. वा 6 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. अजूनही मॅच संपलेली नाहीये. सध्या दोन्ही टीमच्या संघ मालकांवर फोकस करावा लागणार आहे, कारण बिचारे संघ मालक त्यांच्याही काळजाची धाकधूक होत असते. इकडून तिकडे तिकडून इकडे अशा एरझाऱ्या देखील घालत असतात, कारण प्रत्येकाला वाटत असतं आपलीच टीम जिंकावी. यस, जो पराभूत होणार आहे स्पर्धेतून बाहेर जाणार आहे, परंतु मॅच चांगली चालली आहे सध्याच्या घडीला. आता हा सामना सर्वसामान्य राहिले नाहीये. जनरल वॉर्ड मधून ICU मध्ये शिफ्ट सुद्धा झालेला आहे. शेवटचे 6 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. वीर मराठा कॅप्टन विनंती असेल आपण या ठिकाणी यायचंय. एका बाजूला मनोज कदम पाहायला मिळतात, ज्यांनी खूप चांगली कामगिरी केली आहे. जोडीला अतुल गोगावलेत, ज्यांनी षटकार मारलाय, परंतु गोलंदाजीसाठी येत आहेत सिद्धेश वीरकर येताना पाहायला मिळत आहेत गोलंदाजीसाठी. 6 मध्ये 10. कोण जिंकणार या मॅचला? वाईचे खेळाडू आहेत. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतात मनोज कदम, परंतु पाहूयात मागील कामगिरीवर मॅच नाही जिंकल्या जातात, तुम्हाला वर्तमानात कामगिरी करावी लागते. आशिष सर काय म्हणाल? 6-10. नक्कीच काल काय केलंय ते महत्वाचं नाहीये. आज परीक्षा आहे, आज पेपर आहे, परीक्षेमध्ये पास व्हायचं आहे, 100% द्यायचे. 6 चेंडू 10 ची गरज. 6 चेंडू 10 धावा. मनोज पहिला बॉल स्क्वेअर लेगच्या दिशेने जातोय. एक धाव तर तिकडे घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल. पहिल्या प्रयत्नात थोडासा बॉल बाजूला गेला आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली गेली आहे. काय मॅच चालली आहे त्या ठिकाणी, जबरदस्त. अजूनही 5 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी 8 धावांची आवश्यकता आहे. जिथे 1 धाव होती तिथे 2 धावा झापूक झुपूक पद्धतीने 2 धावा घेतल्यात. आता 5 बॉल 8 ची गरज आहे. मॅच रंगली आहे, सामना रंगलाय 22 गाव योद्धा आणि मातोश्री 11 मध्ये. अगदी दोन्ही टीम जबरदस्त आहेत. एका बाजूला वाई आहे, एका बाजूला कास पठारा आहे. त्यांच्यातील ही रंगत पाहायला मिळते. सातारा प्रीमियर लीग मधील एक दर्जेदार सामना पाहायला मिळतोय. दोघेही कमी नाहीयेत, प्रयत्न दोघांनाही करावाच लागणार आहे. ओ इकडे चुकी झाली आणि क्रिकेट मध्ये चुकीला माफी नाही. नो बॉल. बिमर तर आलाय, जोडीला 4 धावा घेऊन सुद्धा आलाय आणि या 5 धावांनी धावसंख्या पुढे जाईल. आता 5 बॉल आणि 3 धावांची गरज. 5 चेंडू आणि 3 धावा. काय सामना रंगलाय.
अगदी बॉल हातातून निसटलाय बहुतेक आणि बीमर आलाय. 5 चेंडू 3ची गरज. महत्वाची मॅच, महत्वाचा सामना. यस, आता फ्री हिट असणार आहे, त्यातल्या त्यात आता फ्री हिट असणार. आता या फ्री हिटचा फायदा घेतला जाईल का, त्याच गोष्टी या ठिकाणी आपल्याला पाहाव्या लागणार आहेत. 5 चेंडू आणि 3, मॅच नाही संपली. अशाही पद्धतीच्या मॅचेस गोलंदाजी करणाऱ्या टीम सुद्धा जिंकताना आम्ही पाहिलेलं आहे. प्रयत्न करणं गरजेचं आहे. यावेळेला बॅकफुटला गेले हळवार पद्धतीने गलीच्या दिशेने बॉल मात्र या ठिकाणी थर्डमॅनला पाठवलाय आणि डंका या ठिकाणी 22 गाव योद्धा कास पठार पराभवातून विजयाच्या दिशेने वाटचाल होताना पाहायला मिळते. अभिनंदन, परंतु खूप चांगला खेळ मातोश्री 11 आपणही केला, आपलंही विशेष कौतुक. थँक्यू सो मच. अमर बामरस यांना मी विनंती करतो, आपण या लगेच टॉस साठी प्लीज. अमर बामरस प्लीज या. आणि विनायक शिंदे या चला टॉस साठी. 22 गाव योद्धा आणि वीर मराठा वॉरियर्स बोने या दोन टीम मध्ये त्या ठिकाणी टॉस केला जाईल.